कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथील आकाश फिश मिल व फिश ऑइल लिमिटेड कंपनीला विरोध असल्याने कंपनी बंद करण्यात आली होती। परंतु ही कंपनी पुन्हा एकदा चालू करावी अशी मागणी होत होती। परंतु केळूस कालवी बंदरवासीय त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत। नागरिकांचा कंपनीला विरोध नाही, पण कंपनी जे वेस्टेज पाणी पाईपलाईनद्वारे समुद्रात सोडत आहे त्याला विरोध आहे। त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, तसेच या पाण्याचा परिणाम आता न दिसला तरी कालांतराने दिसून येईल असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आमची मंगळवारी आमची मीटिंग बोलवलेली, त्यात आमचे ग्रामस्थ सगळे, कंपनीची माणसं आणि स्वतः जिल्हाधिकारी, प्रदूषण महामंडळाचे 2 अधिकारी अशी होऊन ती आमची सभा चालली। त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची भूमिका त्यात निभावली। त्यांनी असं म्हटलं की एक कमिटी स्थापन करूया, त्यात आमचे ग्रामस्थ, त्यात आमचे सरपंच, केळूसगावचे सरपंच आणि आम्ही 3-4 ग्रामस्थ आणि प्रदूषण महामंडळाचे 2 अधिकारी हे मिळून पहिला आधी कंपनीत जाऊन तिथं त्यांनी जी काही यंत्रणा अपग्रेड केली आहे त्याची पाहणी करून त्यानंतर त्यांना ट्रायल बेसवर 1 महिना चालवावी त्यांनी आणि त्याचे परिणाम बघावे काय होतात ते, असा निर्णय झाला। त्याला आम्ही एक आमचा हे दर्शवला, पाठिंबा दर्शवला। पाण्यात टाकल्या काय ना, त्याच्यानं आमची जाळी वगैरे काय पुढे अडकान सर्व जाळी जातात आमचं नुकसान असा पाईपलाईन पाहुणे ती त्यांच्यानी पाईपलाईन ती काढून तिकडे कुठेतरी घ्यावं होई, आमची जाळी सगळी जातात मारलेली, त्याच्यानं आमचं नुकसान असं नुकसान कोण भरून देणार। पाईप बुडी टाकले ते त्यांनी पाईप तरी सर्व काढायचे आणि बाजू तिकडे काहीतरी घ्यावायचा आणि तिकडे आली निवत्याचे सुद्धा 5 पाटे यायचे, फरसंडेटची त्यांची आपण गेली निवतेवाल्यांची, त्यांच्याच गावातल्यांची, आणि आमची सुद्धा जाळी गेलेली असं तर आमचं कोण जातो असं आमच्या जाळी देतो कोण गेली तर आमचं सर्व विरोध असं फक्त त्यांनी पाईप काढून बाजू काहीतरी घेऊचो, ह्याच आमचा म्हणणं असं भाई काय ना। ही आधी पूर्णतः खराब होणार आहे समुद्राचं आणि ह्याच्यावर नुसतं मच्छीमारांचं नाही तर ते खाणारे लोक सुद्धा आहेत ना, त्याच्यामुळे फूड पॉयझन सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे ते सोडताच कामा नये कशा परिस्थितीत। आणि त्याच्यापेक्षा विरुद्ध ही चालू जर झाली कंपनी ना, तर पाण्याचा जो उसपा आहे भूगर्भातला, सरकार काय सांगते आहे की पाणी अडवा, पाणी जिरवा, पण इथे तर पाणी भरमसाठ उसपलंय। जवळजवळ दिवसाला जवळ 2-2.5 लाख लिटर पाणी उसपा होतोय। आता जर हे आणि हे खाजगी विहिरीतला कुठच्याही तलावातलं वगैरे नाही, खाजगी विहिरीतलं उसपा होतोय, म्हणजे जवळजवळ ही विक्रीच केली जाते पाण्याची। म्हणजे अशा प्रकारला बंधनं पाडली पाहिजे आणि असा नियमच आहे शासनाचा की ज्या अर्थी 3 फुटाच्या खाली ही गव्हर्नमेंटचं जर अस्तित्व आहे तर ते विकता कसं येतं पाणी, असा सवाल मी सरकारला करतो। आणि हे चुकीची माहिती अधिकारी लोक देत आहेत।